निखिलची संख्या कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. मॉन्टी आणि रोहन हे डावाची सुरुवात करतील. पहिले षटक टाकण्याकरता सोरा इंडियन्स टीमकडून सागर या गोलंदाजाला आमंत्रण दिलं. 6 षटकांचा मॅच होता आणि शेड्यूलमधील चौथाच मॅच होता. इतर आपण एक वुमन्स मॅच बघितला, त्याच्यानंतर 48+ मॅच पाहिला, म्हणजेच हा 6वा मॅच आजच्या शेड्यूलमधील सुरू आहे. सेल्फ रेंजर रॉयल्स सोरा इंडियन्स टीमचे कॅप्टन टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं सेल्फ रेंजर रॉयल्स टीमला. आमचे स्कोरर अपडेटर लवकरात लवकर या. या मॅचचे अपडेट फार महत्त्वाचे आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सागर आणि स्ट्रायकिंगकडे मॉन्टी आहे, नॉन स्ट्रायकिंगकडे रोहन. पहिलाच बॉल सागरचा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. अतिरिक्त धाब्यानिशी नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्यानिशी खातं उघडलं. धावसंख्या धावपळकार 1. पहिला चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे, म्हणजेच बॅटिंग क्रीजच्या बाहेर पडला, त्या कारणानं नो बॉलचा इशारा आला. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी मिळेल बॅटर मॉन्टीला. फुल टॉस बॉल. फ्री हिट आहे. स्वप्नील चेंडू खाली. जेल ड्रॉप झालाय. 2 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत ते 3. सागर याच्या या पहिल्याच बॉलवर 3 धावा. तुषारजी संकेसरांना आपण बघतो सफल उद्योजक, चांगले ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून प्रसिद्धी मिळवले टेनिसच्या विश्वामध्ये. नेहमीच खेळाडूंना मोटिवेट करत असतात, प्लॅटफॉर्म देण्याचं काम करत असतात, बक्षिसं लावण्याचं काम करत असतात. ओव्हरपिच बॉल कव्हरच्या वरून चेंडूला टोळावलं. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर मॉन्टी धावतायत. थ्रो येण्याआधी कदाचित 3री धाव सुद्धा मिळेल. 3 धाबा होतात पळून पूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 6 धाबा. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धाबा. हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, ज्या षटकामध्ये आपल्याला सध्या लॉंग ऑफ बघायला मिळतो. त्याच्यानंतर काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला. एक क्षेत्ररक्षक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवला. क्रिकेट म्हटलं तर आपला तुम्हा आम्हाची प्रत्येकाची पहिली पसंत बनलंय. एक तर क्रिकेटचं प्रेम, हे जास्त वाढलं. मग महिला भगिनी असो, युवा युवती सुद्धा क्रिकेटच्या दिशेनेच वळताना दिसतात. अनेक महिला क्रिकेटपटूंना आपण पाहिलंय जे चांगलं प्रदर्शन करतात. सफाई पालघर विभागातील बऱ्याचशा महिला हे चांगले क्रिकेटपटू बनलेत. फुलटॉस बॉल होता, यावेळेला बीट केला बॅटरला. डावकुरा त्याचा बॅटर आहे स्ट्रायकिंगकडे मिस्टर रोहन. धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 6 धाबा. स्कोर इज 6. पहिले षटक सुरू आहे. 3 बॉलची समाप्ती झाल्या. हाफ ट्रेकर चेंडू होता, जागा बनवली आणि या चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग रिझन मध्ये. गॅप शोधला, मिळतील धाबा 4. वंजारी प्रीमियर लीग आलाय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाताना धाबा झाल्या आहेत त्या 10 धाबा. स्कोर इज 10. रोहन आणि मॉन्टी खेळतायत 5 वर, रोहन खेळतायत 4 वर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. पहिले षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत. 6 षटकांचा मॅच होतोय, त्यामुळेच वेळेनुसारच आपण या ठिकाणी सहकार्य करा. टाइम इज मनी. घड्याळाचा काटा कुणाकरता थांबत नसतो, तो सातत्याने पुढे जातो.
पुन्हा हाफ ट्रॅकर चेंडू होता, जागा म्हणून खेळण्याचा होता प्रयास. गली क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण 40+ काढू करत आहेत. चेंडूला अडवलंय. एक धाव, धाव संख्या 11. इलेवन विदाउट लॉस. 11 एकही गडी बाद झाला नाही. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल पंचाने वाईड घोषित केला या चेंडूला. धाव संख्या पोहोचली आता 12. आमचे डिजिटल स्कोर अपडेटर चांगले अपडेट देत आहेत. सिरपेंजर रॉयल्स टीमची धाव संख्या वाढत चाललंय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. जे हवंय ते मिळतोय, म्हणजेच त्याकरता जास्त कष्ट करावे लागत नाही. आता कष्ट करतात बॅटर मॉन्टी. चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. मॉन्टीने टोकलाय षटकार. VPL 6. स्कोर मूव्स ऑन 18. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या बिनबाद नाबाद 18 धावा. 18 एकही गडी बाद नाही. चला लगेचच आता दुसऱ्या षटकाला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावांचे लयलूट केले. 4 मध्ये 11 धावा मॉन्टी या बॅटरने बनवला. रोहनने 3 मध्ये 8 धावांचं योगदान, 5 धावांचं योगदान दिलं. म्हणजेच दोघांनी मिळून पहिला विकेट काढता 18 धावांची भागीदारी. थोडासा प्रश्न पडलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमला की दोघांपैकी एक तरी अडथळा दूर करावा लागेल आणि त्याकरता चांगली रणनीती पाहायला मिळेल काय. चांगली रणनीती त्यांना करावीच लागेल. तुषार संके संघ मालक एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा ते उभरलेत. मॅनेजमेंटचे सूत्र सुद्धा आहेत मुंबई वंजारी प्रीमियर लीगच्या. आणि नुकताच काही वेळापूर्वी आपण बघितलं तर MCA अफिक्स कौन्सिल मेंबर्स आदरणीय भूषण खंडेराव पाटील साहेबांना, त्यांच्यासोबत मनोज नायर यांना सुद्धा आपण पाहिलं, ज्यांचा यथोचित मान सन्मान अतिथी कक्षामध्ये तुषारजी संख्ये आणि इतर मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स यांच्या शुभ हस्ते झाला. सुरू असलेल्या मॅच मध्ये सिरपेंजर रॉयल्स टीम सुरक्षित आहेत. चांगल्या धाबा त्यांच्या बनल्यात. 18 धावा नाबाद जिंदाबाद. आता चेंडू हवा आहे तो चेंडू आता देण्याची कृपा करा. चला मॅचला सुरुवात करूया. 18 एकही गडी बाद नाही. चांगलं मैदान आहे. याच मैदानावर अनेक खेळाडू सराव करत असतात. रणजीपट्टू काही सराव करत असतात. सकाळच्या सत्रामध्ये बरेचसे खेळाडूंना आपण सराव करताना पाहिलं होतं. आणि हेच ते मैदान, ऐतिहासिक मैदान, कोलकाता नाईट रायडर्स टीम IPL च्या मॅचेस खेळण्याकरता जेव्हा इथे आले होते तेव्हा हे मैदान त्यांना दिलं होतं सरावासाठी. या मैदानावर रॉबिन उत्तप्पा, त्याच्यानंतर आपण बघितलं तर
अँड्रे रसल, डी के, दिनेश कार्तिक असे खेळाडू खेळताना दिसले. पुलपिच बॉल डाऊन द लेग आहे की नाही बघूया आपण. डावी यष्टी सोडून जाणारा बॉल होता, त्यामुळेच वाईट घोषित केलाय. जयेश संखे याचा हा बॉल वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धाबेचा फायदा झालाय. धावसंख्या पोहोचली 19. 19 वर एकही गडी बाद नाही. फुलटॉस बॉल तडाखा दाखवलाय, लढा देतलाय आणि डावखुरा आताचा बॅटर या ठिकाणी चमकलाय. रोहन याच्या बॅट मधून चौकार आलाय. धाव संख्या बिनबाद 23. त्रस्त करणारी फलंदाजी होतोय, भागीदारी वाढत चाललाय. डावपेच कुठेतरी कमी पडतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे आणि वरचढपणा हुकूमत ही फलंदाजी करणाऱ्या टीमचीच दिसतोय. आणि म्हणूनच राजकारणामध्ये जसं म्हणतात ना की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर ही हुकुमशाहीमध्ये होत असतं, तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये जर विकेट मिळाली नाही तर मग बॅटरची हुकुमशाही चालू राहील. इथे ती चालू आहे. 23 धाबा झालेत. गोलंदाज जयेश तयार. सरळ बॅटने चेंडूला उचललाय. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. मिडॉन मध्ये शतरक्षक नव्हता. एक धाव मिळाली. दुसरे धाबेची नोंद होईल. दोन्ही बॅटर 2 धावा पूर्ण करतायत. धावा झाल्या आहेत त्या बिनबाद 25 धावा. वंजारी प्रीमियर लीग दुसरं पर्व सुरू आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या परीने चांगले मेहनत करतायत. महिलांचं सुद्धा क्रिकेट आपण पाहिलं, त्या सुद्धा चांगला खेळ करताना दिसल्यात. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलं जातं या चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड लाईनच्या बाहेर. एक धाव अंकित. धाव संख्या 26. 26 विदाउट लॉस. ज्या वेळेला चांगला बॉल पुन्हा स्क्युअर ऑफ द विकेट खेळायचा इरादा होता बॅटरचा. डॉट बॉल टाकलाय. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात त्या 26 धाबा. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये जर 18 धावा पाहिल्या, त्याच्यानंतर ह्या षटकात आतापर्यंत येताना दिसत 8 धाबा. स्विंग अँड मिस. पुन्हा एक चांगल्या बोटांतील जादू पाहायला मिळाली गोलंदाजाच्या. बीट केलं बॅटरला. 26 धाबा बिनबाद. विचार काय चाललाय तुषारची संख्या आणि त्यांच्या टीमचा. कॅप्टनची जबाबदारी फार महत्वाची आहे आणि इथे बुद्धिमत्ता वापरायला पाहिजे यष्टी रक्षकाने की कसं बॅटरला फसवलं जाईल. पुढे येऊन खेळलं जात आहे. सुपर कव्हर क्षेत्रात चेंडू गेलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. एकदा मिळाली. आता स्ट्रायकिंग कडे मॉन्टी येतोय. म्हणजेच 5 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धाबा. अजूनही या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. 27 रन्स. उजव्या हाताचा बॅटर आल्यामुळेच तुषारची संख्या आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक हा थोडासा 38 सर्कलच्या आत घेतलाय. स्वतः थोडेसे वाईडिश उभे आहेत मिड ऑफ मध्ये. स्ट्रेट मिड ऑन मध्ये सुद्धा खेळाडू आहे. टप्पा बघितला आणि फाईन लेग रिझन मध्ये योग्य ती दिशा दिली. पाठवून दिले. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. रिप्ले मध्ये आपण बघूया. टप्पा दाखवला होता, त्यामुळेच शफल क्रॉस होऊन हे चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि आपल्या टीम करता केलंय 4 धावांचं कलेक्शन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 31 अशी धाव संख्या सिर्फ एन्जॉय रॉयल्स टीमची. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 9 धावा करून दिल्या नव्हत्या प्रतिस्पर्धी संघाला आणि इथे आता आपलाच बोलबाला, आपलाच दबदबा, आपलीच दहशत फलंदाजी करताना या टीमने दाखवलंय. 31 वर एकही गडी बाद नाही. गोलंदाजी मार्गावर नव्याने गोलंदाज कोण येतोय त्याची चर्चा आपण करणार आहोत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 31 धाबा. 31 रन्स.
पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर स्वप्नील पाटील आलेत आणि चांगला फटका पाहायला मिळाला. स्कोर ऑफ द विकेट डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूला वावलं. 2 धाव पण पूर्ण केल्यात. धावसंख्या 33 धाबा. भागीदारी वाढत चाललंय, साझेदारी वाढत चाललंय, पार्टनरशिप मनत चाललंय आणि धोकादायक पार्टनरशिप होत चाललंय. तिला तोडण्याकरता फोडण्याकरता युक्तीचा वापर करायलाच पाहिजे. एका पायावर वजन देत या चेंडूला वळवलं होतं. एकदा मिळाली लॉंग लेग मधून थ्रो करण्याआधी एकच धाव. धावसंख्या झाली आहे ती 34 धाबा. शक्ती आणि युक्तीचा वापर व्हायला पाहिजे, कारण शक्ती आपल्याला लढायला शिकवते आणि बुद्धी आपल्याला जिंकायला शिकवते. ती बुद्धीचा वापर होताना दिसत नाही. 34 धाबा झाल्यात. पार्टनरशिप मोठी होतोय. पहिल्या विकेट करता ही भारी भक्कम भागीदारी असंच म्हणावं लागेल. 6 षटकांचा हा सामना होतोय आणि बॅटर सध्या दहशत निर्माण करून आहेत सोरा इंडियन्स या टीमवर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या आहेत त्या 35 धाबा. सोरा इंडियन्स टीमचे संघ मालक थोडेसे नाराज असतील, कारण गोलंदाजाला अजूनही सफलता मिळत नाही, तरी सुद्धा ते चीअरअप करतायत, आपल्या खेळाडूचा मनोबल वाढवतायत. फुलटॉस बॉल आहे. ही सफलता कदाचित असू शकेल काय? शतरक्षक अडवण्यापूर्वी चेंडू करतोय बाउंड्री लाईनला स्पर्श आणि या चौकारांशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळतील धाबा 4. स्कोर मोज ऑन 39. धावसंख्या 4 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत बिनबाद 39. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. हाफ टॅकर चेंडू होता. या चेंडूला उडवलं ऑन साइडला बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बंटी कमालीचं करतोय प्रदर्शन. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा झाल्यात त्या 43 धाबा. 43. वाढती भागीदारी ही सध्या तरी धोक्याची घंटा वाजवणारी भागीदारी आहे. पुढचा बॉल चेंडूला फक्त स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये पाठवून दिलं. एकदा मिळाली. धावसंख्येत होतं बदल. धाबा झाल्या त्या 44 धाबा. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर. दोन्ही बॅटर आता खूप चांगलं काम करतायत. रोहन खेळतायत 15 वर, 8 मध्ये 24 वर खेळतायत मॉन्टी आणि भागीदारी झाली 44 या धावसंख्येची. आत्मविश्वासाने ही फलंदाजी या मैदानावर होताना दिसतंय या दोन्ही बॅटरची. स्वप्नील पाटील गोलंदाजी मार्गावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. टप्पा बघितला आणि फाईन लेग रिझन मध्ये योग्य ती दिशा दिली गेले बॅटर रोहन पाटील द्वारे. स्कोर मोजन 48. खराब चेंडू बघू शकतात रिप्ले मध्ये. अशा प्रकारचा टप्पा दाखवला तर बॅटर त्या ठिकाणी चांगलं काम करत असतात. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या 48 धाबा. 48 रन्स ऑन दी बोर्ड. आता उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो आदरणीय निखिलजी संके सरांना. गोड आवाज ऐकूया निखिल संके सरांचा. धन्यवाद संदीप भाऊ. 3 षटक आतापर्यंत संपलेले आहेत आणि 48 धावा या बोर्डवर. सुंदर अशी सुरुवात 16च्या
सरासरी धावतोय तो संघ आता सिर्फ इंजोरल. मॉन्टी खेळतात 8 चेंडू 24 धावा आणि रोहन खेळतात 11 चेंडू 19 धावा. सुंदरशी सुरुवात आणि गोलंदाज आदित्यता अखिल संखे एकलारे संघाचे उत्कृष्ट खेळाडू. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पहिला चेंडू मार्गस्थ, खराब चेंडू घोषित करतील पंच. लेग साइडला पंच वळतात आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या होते ती 49. धावा नक्कीच रोख्यावा लागतील कारण सिर्फ इंजॉय संघ आहे जो ताकदीने सध्या सुंदरसा खेळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि यावेळी टोळवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. धावसंख्या होते ती 6 धावेने 55. सुंदरशी सुरुवात हो. 30 धावा खेळतोय तो मॉन्टी आणि खराब चेंडू म्हणता येईल यावेळी. जेवढे धावा वाढतील तेवढा प्रेशर वाढवतो स्वरा इंडियन संघावर. त्यांची पहिली मॅच सिर्फ इंडिया संघ ऑलरेडी एक मॅच जिंकलेला आहे. बॉडी लँग्वेज थोडीशी वीक वाटते. नक्कीच त्याच्यामुळे थोडासा दूर सुधारणा करावी लागेल ती स्वरा इंडियन संघाला. दरम्यान पुढचा चेंडू अखिल यांचा. आता कशा प्रकारे सामना करतील बघूया. मॉन्टी पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जरा चेंडू. पंच पुन्हा एकदा वळतात, खुणवतात. खराब चेंडू. अतिरिक्त धावसंख्या होते ती 56. मुंबई वंजारी प्रीमियर लीग सीझन दुसरा ज्याच्यामध्ये भूषण पाटील यांनी आम्हाला 51,000 रुपयाचं स्पॉन्सरशिप दिलेली आहे. तसेच CH पाटील, अमित पाटील आणि रोहित पाटील यांनीही आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे. तसेच संतोषजी वडे बोईसर वंजारवाडा यांनीही आम्हाला मदत केलेली आहे. कुणाल पिंपळे पाम यांनी देखील आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही या सर्व स्पॉन्सरचं मनापासून अभिनंदन धन्यवाद देतो की आपण आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहात. तसेच संतोषजी संखे, तुषार संखे आणि प्रतीक संखे यांनीही आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे. तसेच या कमिटीचे मेंबर यांनीही प्रत्येकी एक अमाऊंट, विशिष्ट अमाऊंट दिल्याबद्दल त्यांचाही आम्ही धन्यवाद देतो. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू खाली आलेला आहे. फिल्डर सहजरित्या कलेक्ट केलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. रोहन पहिला गडी बाद. धावसंख्या सत्तावन. एक गडी बाद. पहिला गडी बाद झालाय तो चौथ्या षटकामध्ये. 57 धावा. सुंदर अशी पार्टनरशिप, पण 57 धावाची पार्टनरशिप जी रोहन आणि मॉन्टी यांच्यामध्ये झाली होती. पहिला गडी बाद केलाय अखिल, आयकॉन खेळाडू स्वरा इंडियन्सचा, आणि त्याने पहिला गडी बाद केलेला आहे. आता आलेले आहेत ते फलंदाज अल्लाद बर्वे. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. वाईट फेअर डिलिव्हरी, वाईट फेअर अशी गोलंदाजी चालली होती अखिल यांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अल्लाद यांना मारण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू. बीट झाले. लेग बाय सोबत धाव मिळते का? पंच नक्कीच कोणावतील. येस, पंचांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे की ही लेग बाईज आहे. थोडस खराब क्षेत्र षटक म्हणताय कारण 3 अतिरिक्त धाव, 1 षटकार आणि 2 सिंगल. धावसंख्या झालेली ते 59. 59. लॉस ऑफ 1 विकेट आणि गोलंदाजी करतायत ते अखिल. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका. कॅच होतोय का? षटकार. वेल डन. गुड शॉट. सुंदर चेंडू, पण त्यापेक्षाही सुंदर फटका मॉन्टी यांच्या बॅटीतून आणि धावसंख्या 6 ने होते ती 65. 4 षटक 65 धावा.
दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अखिल यांचा. गुड शॉट, व्हॉट अ शॉट, क्लासिक फटका, चौकार पॉइंटच्या दिशेने. क्या बात आहे, कडक शॉट आणि धावसंख्या 4 ने होते ती 69. अतिशय सुंदरशी फलंदाजी. सिर्फ इंजर संघाकडून बघायला मिळते आणि मॉन्टी सुंदररित्या खेळताना एकूण 60 धावा, 4 षटक समाप्त झालेले, 41 धावांवर नाबाद खेळतात मॉन्टी. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झाले होते. या सामन्यात ही सुंदर फलंदाजी करतात, कारण आता ही कुठलाही बॉलर तेवढा प्रभाव टाकू शकलेला नाहीये सोरा इंडियन संघातून आणि त्याच्यामुळे धावा या जातात ते 14च्या ते 15च्या सरासरीने, माफ करा, धावा वाढतायत त्या 17 ते 18च्या सरासरीने वाढतायत. अजूनही एकच गडी बाद झालाय. नवीन गोलंदाज आलेले आहेत, यंग बॉलर, आणि सामना करतोय अल्लाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू आणि तिथे कोणीही क्षेत्ररक्षक नाही. खराब कॅप्टन्सी बाय सोरा इंडियन्स. की सोरा इंडियन संघाला काही कळतच नाहीये, कदाचित असं वाटायला लागलेलं आहे की ते कुठे क्षेत्ररक्षक लावावे आणि कोणाला कुठे लावावं याचा काही अंदाज येत नाहीये. कव्हर साईड पूर्णपणे ओपन आणि त्याचा इझिली फायदा झालाय तो अल्लाद यांना आणि 4 धावांनी धावसंख्या वाढली आहे ती 73. अजूनही 11 चेंडू बाकी आणि धावसंख्या हळूहळू वाढते 100च्या दिशेने. बघूया 100 धावा या स्कोर बोर्डवर लावतात का हे बघायचं आहे. नवीन गोलंदाज आहे तो राहुल. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका, स्विच अँड 4. गुड शॉट अल्लाद बर्वे. खराब गोलंदाजी, शॉर्ट चेंडू वारंवार, स्लो चेंडू वारंवार आणि त्याला पुरेपूर फायदा उचलतात ते मेहुल आणि अल्लाद आणि धावसंख्या होते ती आता 77. 2 बॅक टू बॅक चौकार या षटकात. राहुल पाटील नवीन गोलंदाज, यंग बॉलर आहेत. नक्कीच त्यांना खूप काही शिकण्यासारखं आणि त्यांना गाईड करणं हे नक्की सोरा इंडियनच्या कॅप्टनचे काम आहे, कारण सध्याची अवस्था की 2 मातब्बर एक्सपिरियन्स बॅटर बॅटिंगवर आहे. त्याच्यामध्ये एक अल्लाद बर्वे आणि दुसरा म्हणजे मॉन्टी आणि एवढा नौखा गोलंदाज नक्की त्याच्यावर प्रेशर असणार, याविषयी कुठलाही शंका नाही. दरम्यान पुढचा चेंडू 2 बॅक टू बॅक चौकार. पुन्हा एकदा यावेळी झेल जातोय का, कॅच होतोय का, जयेश बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाही. हा झेल झालाच पाहिजे होता, कारण ज्या प्रकारे 2 बॅटर खेळतायत त्यांचा विकेट हा सध्याच्या कंडिशनला प्रचंड महत्वाचा विषय सोरा इंडियन संघांसाठी आणि धावसंख्या होते 2 ने एकूण 80. अजूनही 9 चेंडू बाकी. काही करावं काही नाही करावं याच्याविषयी शंका चालू आहे. पुन्हा एकदा स्विचचा फटका मारलेला आहे पॉइंटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल. येस पंच, व्हेरी नाईस अंपायरिंग, दॅट्स द नो बॉल. येस तुम्ही मागे गेला होतात आणि हा नो बॉल घोषित केलेला आहे. वेल डन. तुम्हाला ते 4 क्षेत्ररक्षक हे रिंगच्या मध्ये ठेवायचेच आहे आणि हा नो बॉल असल्यामुळे धावसंख्या आता वाढते. स्वप्नील आपण बाहेर असल्यामुळे 3 क्षेत्ररक्षक हे रिंगच्या मध्ये आले होते, त्याच्यामुळे हा नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे आता मेहुल यांना. परंतु पंच खुणावतायत. वाईट चेंडू, धावसंख्या होते ती 82. खराब गोलंदाजी, प्रचंड दबाव दिसतोय तो गोलंदाजावर आणि याच्याकडे कुठलंही उत्तर नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर फटका, जाधव षटकार
षटकार सुंदर सलामी मिळते ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि धाव संख्या 6 ने वाढते ती आता होते 88. क्या बात आहे, वेल डन. 47 धावावर खेळतोय तो म्हणजे मॉन्टी आणि 3 धावाची गरज आहे. पहिली हाफ सेंचुरी या सीझन मधली मुंबई वंजारी प्रीमियर लीग. पुढचा षटकार आणि पहिलीच हाफ सेंचुरी. वेल डन मॉन्टी, वेल प्लेड, सुपर बॅटिंग, क्या बात आहे, वेल शॉट. आणि धाव संख्या पोहोचते ती 94 धावावर. चेंडू दिलेला पंच. अजूनही षटक संपत नाहीये. धाव संख्या होते 94. हाफ सेंचुरी झालेली आहे मॉन्टीची. संघाची सेंचुरी होते का बघूया. 100% होणार, कारण अजूनही एक पूर्ण षटक बाकी. राहुल यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही. आतापर्यंत 5 चेंडूत 25 धावा दिलेल्या आहेत. कृपया लवकरात लवकर चालू करायचं आहे. राहुल पाटील यांची अतिशय खराब षटक म्हणता येईल. आता 25 धावा दिल्या. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा, यावेळी मात्र रनआउटचा चान्स आहे. खराब, अतिशय खराब. जर आपली ओव्हर खराब गेली असेल तर हा रनआउट करून आपल्याला भरपाई करता आली असती, परंतु याच्यातही आपण लेझी क्रिकेट खेळलेला आहात. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 94, 1 गडी बाद. वेल प्लेड. गोलंदाजाचा ऑप्शन कदाचित खूप कमी आहेत संघाकडे. आणि आता आलेला पुन्हा एकदा गोलंदाजाला अखिल संखे, कॅप्टन. 94 धावा आलेल्या आहेत. फिल्डिंग मध्ये प्रचंड बदल चालू आहेत. शेवटचे षटक घेऊन आले ते अखिल. आता या षटकात किती धावा जमा करतात बघूया. फुलटॉस चेंडू, कॅच होऊ शकते का? नाही. षटकार, 6 धावा. क्या बात आहे. आणि सेंचुरी पूर्ण झालेल्या संघाची. वेल डन, सेफ इन युअर ओव्हर. क्या बात आहे. संघाची 100 पूर्ण केलेली आहे या षटकाराने. मॉन्टी वैयक्तिक 53 धावा आणि अल्लाद वैयक्तिक 17 धावावर. पहिल्या चेंडूवर षटकार, पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू, यावेळी जातो फाईन लेगच्या दिशेने. दरम्यान सुंदर शतरक्षण म्हणता येईल. एका धावावर समाधान मानावं लागेल ते अल्लाद यांना. आणि धाव संख्या होते ती 101, ज्याला म्हटलं जातं अहेर. लग्नामध्ये जो अहेर दिला होता 101 ही धावसंख्या आता बोर्डावर लागलेली आहे. 1 गडी बाद झालेला. शेवटचं षटक मार्गस्थ. बघूया आता कशा प्रकारे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, यावेळी हातात झेल होतोय का? नाही. चेंडू ओढून चौकार. पुन्हा एकदा धावसंख्या वाढते 4 धावाने 105 धावावर पोहोचते. सुंदर फलंदाजी म्हणता येईल आता अल्लाद आणि मॉन्टी यांच्याकडून. कुठलाही उत्तर नाही. खराब गोलंदाजी हे एकमेव कारण आहे जे सोरा इंडियनचा एवढा स्कोर उभा केलेला आहे. आणि जेवढा धावा वाढणार तेवढा प्रेशर बिल्डअप होणार सोरा इंडियन संघावर.
अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी. किती धावा जमा करतात ते बघायचं आहे. जास्तीत जास्त धावा होऊ शकतात ते म्हणजे या 3 षटकार मारले तरच. दरम्यान खराब चेंडू, मला नक्कीच पंच वळतील, खराब चेंडू ऑफिशियली घोषित करतील आणि धावसंख्या होते ती 106. जी धावा कमी व्हायला पाहिजे होती, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे त्यामुळे ही धावसंख्या एवढी वाढत चाललेली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी. कुठलाही उत्तर नाही. या दरम्यान ऑफ स्टंपच्या मध्ये येऊन खेळलेला चेंडू फायनलच्या दिशेने आणि चेंडू एका धावेवर समाधान म्हणावं लागते मॉन्टी यांना. धावसंख्या 107. पहिला चेंडू षटकार, वाईट, 2 सिंगल आणि 1 अशी धावसंख्या आतापर्यंत जमा केलेली आहे. 2 षटकार खेचले त्या षटकामध्ये. पुढचा चेंडू, दरम्यान फुल टॉस, एज आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू फिरलेला आहे. एकाच थकलेले आहेत, पूर्णपणे थकलेले आहेत. ऑब्विसली जेव्हा आपण पहिल्या षटकात येतात या उन्हामध्ये सुरुवातीपासून खेळता नक्कीच थकायला होतं. आणि आता शेवटचे षटक आहे, शेवटचा चेंडू आहे आणि धावसंख्या 108. मोठं लक्ष 114 होते का ते आता या चेंडूवर कळेल. अखिल यांचा शेवटचा चेंडू आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू गेलेला आहे. सुंदर बॅटिंग सिर्फिंजर्स 108 धावा केलेल्या आहेत. 109 धावांचं लक्ष ठेवलंय ते स्वरा इंडियन संघाला. एवढं मोठं लक्ष ते पार पाडतात की बॅकफुटला जातात. वेल डन मॉन्टी, वेल प्लेड. आपण 18 चेंडू खेळलेले आहेत, 58 धावा आपण बोर्डावर लावलेल्या आहेत. वेल डन अल्लाद. आपण 8 चेंडू मध्ये 19 धावा नाबाद, अशा प्रकारे 1 गडी बाद आणि धावसंख्या 108. वेल डन, वेल प्लेड मॉन्टी आणि अल्लाद आणि वेल प्लेड रोहन. सुंदर अशी धावसंख्या आपण उभी केलेली आहेत आणि आता बघूया स्वरा इंडियन्स याला कसं पार पाडतात ते आता आपल्याला बघायचं आहे. या पुढचा सामना असेल द रॉयल बालाजी आणि उर्वी फायटर. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करता यायचं आहे. द रॉयल बालाजी आणि उर्वी फायटर या पुढचा सामना. द रॉयल बालाजी आणि उर्वी फायटर दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करता यायचं आहे. मी दोघी संघनायकांना विनंती करतो, द रॉयल बालाजी आणि उर्वी फायटर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करता यायचं आहे. आणि मी यांना टॉस का बॉस या सेक्शन मध्ये बोलवतोय की आपण टॉस करायचं आहे. उर्वी फायटर संघाचे संघनायक आणि द रॉयल बालाजी संघाचे संघनायक
पहिला चेंडू गेलेला आहे बाद. पहिला मोठा झटका अखिल संखे पहिल्या चेंडूवर बाद. सुंदर कॅच आशिष यांच्या माध्यमातून आणि अखिल संखे परततात पहिल्या चेंडूवर. कधी कधी म्हणतात की अतिघाई करणं, कारण एवढा मोठा डोंगर 109 धावांचा जो आहे दरम्यान पुढचा चेंडू टॉसला यायचा आहे. येस, सुंदर असा गडी बाद आणि दरम्यान टॉस. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तर आशिष यांच्याकडून पहिला एक गडी बाद केला कॅच घेऊन. मी कुशल संख्या यांना विनंती करतो टॉस करता यायचं कुशल. दरम्यान पुढचा सामना हे दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. उर्वी फायटर आणि द रॉयल बालाजी दोन्ही संघ क्वालिफाय. आता ग्रुप टॉप कोण करणार आणि क्वालिफायर 1 मध्ये कोण येणार. टॉस उडवतील एवढं कोण बोलते. हॅलो तू कॉल करतील उर्वी. टेल्स टॉस जिंकलेले तर राहुल बालाजी बॅटिंग. ओके बॅटिंग घेतलेली राहुल बालाजीने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. दरम्यान आपण मॅच कडे वळूया. 109 धावांचं मोठं लक्ष आणि त्यात अखिल संख्या यांचा विकेट नक्कीच एक खतरनाक गोष्ट किंवा आपल्या विजयापासून दूर देणारी गोष्ट आहे ती स्वरा इंडियन संघासाठी. पहिलं षटक 5 धावा आणि 1 गडी बाद. आणि आता आलेले आहेत ते नवीन गोलंदाज. त्यांचं नाव कळवायचंय धीरज. बघूया आता सागर आणि दोन्ही सागर कशा प्रकारे खेळतात. सागर अशोक आणि सागर पाटील. सागर संखे सागर पाटील यांच्यावर मोठी मदार. एक दापोलीचे खंदे प्लेयर, एक डीजे नगरचे खंदे प्लेयर बोईसर. पुढे येऊन मारण्याच्या नादात पहिला चेंडू गेलेला निर्धाव. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल धीरज यांची. क्या बात है. उत्कृष्ट लाईन ऑप्शनच्या बाहेर चेंडू ज्याला खेळणं थोडंसं मुश्किल आणि डिफिकल्ट असतं. सुंदर असा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर 5. 1 गडी बाद. अखिल यांच्या सोबत मिळाला पहिला गडी. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी मारलेला थर्डमॅनच्या आणि पॉईंटच्या दिशेने, परंतु एकाच धाव समान म्हणावं लागेल ते सागर यांना. सागर पाटील यांनी स्ट्राईक चेंज केलेली आहे आणि आता ते सागर. बघूया सागर कशा प्रकारे सामना करतात. धीरज यांच्याकडे उत्कृष्ट बॅटर आहेत, ते चांगले फटके मारू शकतात, परंतु किती धावा करतात बघूया. या दरम्यान खराब शॉट, परंतु
सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावात समाधान म्हणावं लागेल ते सागर यांना. दुसरं षटक चालू 109 धावांचं आव्हान आणि धावसंख्या स्थिर आहे ती धावसंख्या होते ती 7-1 गडी बाद. सुंदर गोलंदाजी सुंदर लाईन लेंथ म्हणता येईल त्यांची. यावेळी मात्र चेंडू जाते हा पिचच्या बाहेर पडलेला आहे आणि चेंडू पंच संतोष खुणवतात नो चेंडू आणि या चेंडूवर मिळते ती फ्री हिट. याचा किती फायदा उचलतील सागर ते आता बघायचंय. धावसंख्या दरम्यान 1 ने होते ती 8. पुढचा चेंडू धुळ्याच्या पंतांच्या डावीकडून दरम्यान हा मारलेला चेंडू जातोय स्क्वेअर. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय हा सीमा पार. 4 धावा. गुड शॉट सागर. फ्री हिटचा फायदा नक्की उचलला असा म्हणावा लागेल आणि धावसंख्या होते ती 12. चेंडू जसा चांगला होता परंतु क्षेत्ररक्षणाला ते अडवता आला नाही. खराब क्षेत्ररक्षण धर्मेंद्र यांच्याकडून आणि धावसंख्या होते ती 12. परंतु लक्ष जे ठेवलंय ते 109 धावांचं आहे त्याच्यामुळे धावसंख्या जी करावी लागेल ती 16च्या सरासरी जवळपास. दरम्यान सुंदर फटका. जेल होतोय का नाही. क्षेत्ररक्षक तिकडे पोचलेच नाही. एक धाव जलदरित्या पूर्ण. खराब कलेक्शन. सुंदर फेकी गेली होती. सुंदर फेकी गेली होती. क्या बात आहे. परंतु कलेक्शन करता आलं नाही बॉलरला आणि हा नक्कीच धावबाद झाला असता सागर. दोन षटक 18 धावा 1 गडी बाद. या षटकात 13 धावा जमा केल्या त्या सागर स्क्वेअर यांनी. सागर पाटील सागर संखे यांचा सुंदरसा प्रतिसाद. 2 षटकात तरी आतापर्यंत थोडासा प्रतिसाद बघायला मिळतोय. अजूनही 91 धावांची गरज ते ही 4 षटकात व जवळपास धावसंख्या ती 23च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे ती सोळा इंडियन संघाला. या पुढचा सामना असेल तर रॉयल बालाजी विरुद्ध उर्वी फायटर. जो संघ जिंकेल तो ग्रुप टॉप करेल आणि तो डायरेक्ट खेळेल क्वालिफायर 1. आणि जर हा सामना सिर्फ इंजर रॉयल जिंकतो तर तोही करेल ग्रुप टॉप म्हणजे ग्रुप बी मधून आणि सामना खेळेल पुढचा तो म्हणजे क्वालिफायर 1. सो या 2 सामन्यानंतर आपल्याला कळेल की ग्रुप टॉप कोण करतायत आणि ग्रुप क्वालिफाय कोण होत आहेत. कारण ऑर्कुड बॉईज हे आतापर्यंत दोन्ही सामने हरलेली आहे आणि ती ग्रुपच्या बाहेर गेलेली आहे. आता दुसरा संघ कुठला एलिमिनेट होईल तो नक्कीच कळेल. दरम्यान पुढचा चेंडू पहिला चेंडू विकेट यांचा जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या 1 ने होते ती 19. मुंबई वंजारे प्रीमियर लीग पर्व दुसरे. आता या सीझन साठी आतापर्यंत 6 संघ जे मेन्स खेळत आहेत आणि 2 संघ जे वुमेन्स खेळत आहेत आणि त्यात या पूर्ण टुर्नामेंटला भूषण पाटील यांच्याकडून 51,000चं स्पॉन्सरशिप मिळालं. दरम्यान सुंदर फटका. व्हॉट अ शॉट. वेल डन. स्क्वेअर लेग कव्हरच्या दिशेने मारला चेंडू. चौकार फुल टच चेंडू सागर यांनी मारला सुंदर असा फटका आणि धावसंख्या होते 4 ने 23. कव्हरला मारला सुंदर असा फटका. सुंदर असा चौकार होता हा. गुड शॉट बाय सागर. आणि असे फटके आपल्याला आता प्रत्येक चेंडूवर मारावे लागतील कारण 23ची सरासरी आपल्याला राखायची आहे हा जर सामना जिंकायचा असेल तर. विकेट यांचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा. पुढचा चेंडू पंतांचा डावीकडून. बघूया कशा प्रकारे खेळतात. सुंदर फटका. चेंडू हवेत जास्त. क्षेत्ररक्षक पोचतोय का. वेल डन. गुड ट्राय. सुंदर प्रयत्न होता.
चांगलाच डिस्टन्स कव्हर केला, परंतु चेंडू काही कलेक्ट करू शकले नाही. पण सुंदर कलेक्शन, सुंदर रनिंग म्हणता येईल. चांगलाच डिस्टन्स कव्हर केला होता, परंतु अशा कॅच जेवढ्या इझी वाटतात तेवढ्या नसतात आणि हा झेल सुटलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्लोवर चेंडू यावेळी मारलेला सागर स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि यावेळी मात्र एका धावे समाधान मागावे सागर संखे यांना. पंचवीस धावा, एक गडी बाद. विकेट यांचा तिसरा षटक, आतापर्यंत 7 धावा जमा केल्या या षटकात. अजूनही षटकात जसे म्हणावे तसे येत नाहीयेत. शॉर्ट चेंडू आणि हा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण होईल का? नाही, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण करतील ते दोन्ही सागर आणि धावसंख्या होते ती 27. अजूनही 82 धावांची गरज या पुढच्या 3 आणि काही चेंडूंमध्ये. ज्या प्रकारे मॉन्टी आणि अल्लाद रोहन सुंदर फटका म्हणता येईल, पण चेंडू हवेत जास्त. क्षेत्ररक्षक खाली, पुढचा कॅच. येस, वेल डन, गुड कॅच बाय आशिष. आणि हा दुसरा झेल, पहिला झेल पकडला तो अखिल यांचा आणि हा दुसरा झेल पकडला तो सागर यांचा. क्या बात आहे, वेल डन. सुंदर अशी कॅच पकडलेली आहे ती आशिष संखे आणि सागर पाटील हे परततात आपल्या तंबूमध्ये. त्यांची जागा घेण्याकरता उतरले ते स्वप्नील. दरम्यान प्रितेश संखे, चिराग पिंपळे यांचं मुंबई अंधारी प्रीमियर लीग यांच्यातर्फे आम्ही स्वागत करतो. तसेच मयुरेश यांचंही आम्ही स्वागत करतो. स्वप्नील बॉलरचं नाव भूपेश संखे, मॅन फ्रॉम दैसर प्लस कोलवडे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, पंचाकडून होता तो वाईट चेंडू. पहिली अतिरिक्त धाव या षटकातली. धावसंख्या होते ती 28. पुढचा चेंडू सागर खेळतात स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल चेतन यांचं आणि दरम्यान रनआउटच्या स्वरूपात फटका बसतोय आणि दुसरे सागरी बाद होत आहेत. आणि आता मला वाटतं जवळपास ऑफिशियल म्हणजे औपचारिकता बाकी राहिलेली आहे सामन्याची.
दरम्यान चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. एका धाव समाधान म्हणावं लागेल. ते नवीन फलंदाज ज्यांचं नाव आमच्याकडे अजून आलेलं नाहीये आणि स्ट्राईकला त्याचा स्वप्नील. दरम्यान सुंदर फटका स्वप्नील यांचा क्लासिक स्टाईल पुल शॉट. 4 रन. गुड शॉट. क्या बात है. शॉट चेंडू पुरेपूर समाचार घेतला जातो स्वप्नील यांनी आणि 4 धावने धावसंख्या वाढते आणि बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलेला आहे. अशा चौकार आणि षटकारांची खूप गरज आहे ती सोळा इंडियन संघाला. आणि कारण आता मोठी धावसंख्या आता चेस करायची. दरम्यान पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने क्या बात आहे. क्या बात आहे. या कॅच विषयी काय बोलावा. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट जंप आणि चेंडू एका हातामध्ये विसावला तो विकेट यांच्या हातामध्ये. सुंदर कॅच. स्वप्नील ही आपल्या या कॅचची तारीफ करतायत. नक्कीच बघा या रिप्लेला. सुंदर फटका होता, चौकारासाठी जात होता, परंतु टायमिंग, सुरेख टायमिंग आणि क्या सुंदर असा कॅच पकडला तो विकेट यांनी. कॅप्टन वेल डन. आणि मोठा फटका बसलाय स्वप्नील यांच्या स्वरूपात. सुंदर चौकार मारला होता. जर हा कॅच नसता, जर ही जंप चुकली असती तर कव्हरच्या दिशेने अजून एक चौका जमा झाला असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आणि यावेळी विकेट यांच्या सुंदर प्रयत्नाने हा महत्वाचा झेल जो टिपला गेला आणि स्वप्नील यांना गारद करण्यात आलं. वेल डन. गुड कॅच बाय विकेट. नक्कीच ते घरी जाण्याचा रिप्ले 10 तरी बघतील आणि घरच्यांनाही दाखवते. दरम्यान खराब चेंडू, माफ करा, खराब शॉट. चेंडू हवेत परंतु सेफ लँडिंग. दुसरा धावा प्रयत्न आणि पंच नॉट आउट देताना 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि नवीन फलंदाज गेले ते आदित्य. आशिष संख्ये. यावेळी थोडासा मारा स्लो आणि निर्धाव चेंडू गेलेला होतो सर अल्लाद यांच्या हातामध्ये आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 36. 4 गडी बाद. आशिष यांचा पुढचा चेंडू ब्लॉक होल क्लीन बोल्ड. आणि 5वा गडी बाद. आता उतरतायत निलंग. सुंदर ब्लॉक होईल चेंडू आशिष यांचा. परफेक्ट ब्लॉक आणि क्लीन बोल्ड झालेत ते म्हणजे चिन्मय आणि आता उतरले निलंग. जवळपास ही मॅच हरल्यात जमा आहे कारण आता कुठलाही तसा इंटेन्शन सोळा इंडियन संघाकडून दिसत नाहीये. 10 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या जी हवी आहे ती म्हणजे 70 पेक्षाही जास्त. म्हणजे जे प्रत्येक चेंडू षटकार जरी ठोकला तरी पॉसिबल नाही. आता जी बाकी आहे ती फक्त फॉर्मॅलिटीज की शेवटचे 9 चेंडू टाकायचे आहेत आणि पुढच्या 2 संघांनी रेडी व्हायचं. द रॉयल बालाजी विरुद्ध उर्वी फायटर संघांना क्षेत्ररक्षण करायचं. दरम्यान पुढचा चेंडू जातो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. एका धाव समाधान. धीरज थोडेसे फंबल झालेत परंतु एकाच धाव समाधान म्हणावं लागेल ते अद्वैत यांना. बघूया निलंग पुढचा चेंडू मारण्याचा पुरेपूर प्रयत्न परंतु तेवढी धावा
म्हणजे एका धावेने आणि 2 धावेने तर काही फरक पडणार नाहीये, परंतु रन रेट मध्ये मोठा फरक पडणार आहे. कारण पुढचा सामना जो असणार आहे तो असणार आहे तो फक्त क्वालिफिकेशनचा. कारण आतापर्यंत 2 संघ ए ग्रुप मधले म्हणजे उर्वी फायटर आणि द रॉयल बालाजी हे क्वालिफाय झालेले आहेत. हा सामना जवळपास 99.99% जिंकलेला आहे तो द सिरफिंजर रॉयल्स यांनी. सो तेही ग्रुप टॉप करतील. आणि जो याच्यानंतरचा शेवटचा सामना असेल तो स्वरा इंडियन्स विरुद्ध प्रयास पॅन्थर्स, त्यांच्यातला जो जिंकेल तो क्वालिफाय होईल सेमी फायनल साठी या किंवा एलिमिनेटर साठी. दरम्यान मयूर पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, क्या बात आहे. बऱ्याच वर्षाने मयूर यांना गोलंदाजी करताना बघायला मिळत आहे आणि पहिला चेंडू सुंदररित्या डॉट केलेला आहे. शेवटचं षटक चालू आहे, शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आता बघूया काय होतं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा एका धावेकरता समाधान म्हणावं लागेल, ते लॉंग ऑफच्या दिशेने गेलेल्या चेंडूवर. शेवटचे 4 चेंडू बाकी आणि मी विनंती करेन द उर्वी फायटर संघाला की आपण तयारीत राहायचं आपल्या क्षेत्ररक्षणासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जातो, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने. भूपेश ऍक्टिव्हेट होत आहेत फिल्डिंग साठी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 42 लॉस ऑफ 5 विकेट्स. एक शॉट, याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. शॉर्ट रन, धाव संख्या 41. सगळ्यात मोठा डिफरन्स जर आज स्वरा इंडियन्सला. बोल्ड एम क्लीन, बोल्ड एम परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. मयूर यांच्या खात्यावर जमा झालेला आहे तो हा विकेट. 6वा गडी बाद स्वरा इंडियन्स. 42 लॉस ऑफ 6 विकेट. लास्ट ओव्हर जयेश द नेक्स्ट बॅटर. आपण बघू शकता की सुंदर असा चेंडू, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. बुमरा स्टाईल. पेस कमी जरी असला तरी यॉर्कर हा यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्करला खेळण्यात अयशस्वी झालेत आणि विकेट बाद झालेला आहे. मयूर यांच्या खात्यावर गडी बाद लिहिला गेलेला आहे. आणि आता या षटकातले अजून 2 चेंडू आहेत. किती धावा किंवा किती गडी बाद करतात ते बघूया. नवीन फलंदाज आले ते जय संखे, एक चांगला बॅटर, एकला संघाला प्रतिनिधित्व केलेला आतापर्यंत, आणि गोलंदाज ते मयूर. खराब लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फक्त ग्लान्स केलेला आहे आणि बॅटच्या स्वरूपात आलेला हा चौकार. वेल डन, गुड शॉट बाय जयेश. आणि धाव संख्या होते 30-40. शेवटच्या 50 पार करणार का? धावा तर सामना तर हरलेला आहे, परंतु 50 होणार का हे बघायचं या चेंडूवर. त्याच्या टीम मध्येच नाही भेटतो बघ आहे का तो बॉलर पण नाही